गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आज नगरपालिकेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते। आजच्या या सभेत दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांकडून शहरातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत हे प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटावेत, तसेच शहरातील अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे झाली पाहिजेत याबाबत समन्वयाची भूमिका दिसून आली। भाजप आघाडीचे नगरसेवक सुनील वाळुजकर, लक्ष्मण शिरसाट, अमोल डोके, राजू सर्वगोड, नगरसेविका कुसुमताई परचंडे, अर्चनाताई शिंदे नाईक आदींनी विविध प्रश्नाकडे लक्ष वेधले, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक संजय बनपट्टे, राहुल शिंदे नाईक, प्रसाद कळसे, अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी, नगरसेविका स्मिता फत्तेपूरकर, प्रणिता घाडगे यांनीही विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले। तर नगरसेवक सुनील वाळुजकर यांनी बोलताना शहरातील अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांबाबत सभागृहाचे लक्ष वेधले। यात प्रधानमंत्री योजनेमधील बिल्डिंगचे काम लवकर करून 294 लाभार्थी यांना लवकरच जागेचा कब्जा द्यावा, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील दुकानदार यांना राष्ट्रमाता जिजाबाई उद्यान येथे आतील बाजूस लहान स्टॉल काढून बाजूस जागा द्यावी, नवी पेठ येथे शॉपिंग सेंटर बांधताना तेथील खोकेधारक यांच्याशी चर्चा करून त्यांना प्राधान्याने गाळे देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, स्मशानभूमी विकसित करताना चांगली डिझाईन बनवून स्मशानभूमीचा विकास करावा, पंढरपूर शहरामध्ये येणारी जड वाहतूक रोखण्यासाठी जुना अकलूज नाका येथे हाईट बॅरियर बसवावेत, सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारस दत्ता धोत्रे या व इतर पात्र अणुकंपाधारक योजनेखाली नियुक्ती द्यावी, तसेच नगर परिषदेतील शिपाई सफाई कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, मयत कर्मचारी महबूब शेख यांची ग्रॅज्युटी व रजा वेतनाची रक्कम अदा करावी, मलेरिया विभागाकडे गेले अनेक वर्ष काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदे भरून त्यांना न्याय मिळवून द्यावा, वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये स्थानिक नागरिक नगरसेवक यांची समिती तयार करावी, तसेच जर कोणी CSR फंडामध्ये झाडे देणार असतील तर ट्री गार्ड सहित झाडे द्यावीत अशी मागणी केली। आता अतिशय शहरातल्या ज्या लोकांना मिळत आहे अशा कामासाठी आपण या ठिकाणी सांगितलं आहे। 2017-18 मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि कामं पूर्ण होत असताना त्या 137 कोटीची कामं त्या ठिकाणी केली आणि त्याला 11 कोटी दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला एक 6 कोटी द्या आणि काम चालू करतो आणि त्याला 6 कोटी त्याला दिला आणि 6 कोटीनंतर त्यांनी काम पण ठेवलं, त्याच्यावर चौकशी सुरू झाली। आदरणीय अधिकाऱ्यांनी यावर लक्ष घातलं आणि नक्की हे काम चालू झालेलं आहे त्याची चौकशी करावी, चौकशी मिळून गेली आणि या चौकशीमध्ये बऱ्यापैकी मागच्या बाजूला पाणी येते, तर ती पाण्याच्या भागासाठी काय पर्याय काढावा आणि पुढचं जे आहे त्या बाबतीत निर्णय घ्यावा असा निर्णय झाला। परंतु हे सगळं होत असताना मला हे सर्व मिळून सांगितलं की अनेक लोकांना घरं नाहीत, अनेक वर्ष लोक घरापासून वंचित आहेत आणि त्या लोकांनी बँकेतून कर्ज काढले आणि त्यांना आता आधी भरायला लागले। परंतु आता एक संधी या निमित्तानं चांगली आलेली आहे की आपले सर्व आपले सभागृह या निश्चित या योजनेतील पण आधार आहे त्याच्या मागे आहेत। तर मी साहेबांना विनंती करणार की लवकर तर आतापर्यंत झालं चर्चा ही आहे तर एक संधी म्हणून येते तर त्या लोकांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आपण हा विषय तातडीने घ्यावा आणि दोन्ही बिल्डिंग करून जे लाभार्थी आहेत त्याला दोन्ही घर द्यावेत। आधी 2022 वगैरे आधी केली होती आणि या समाजामध्ये प्रत्येक वाटणी पद्धतीने त्यांना घर वाटप केलं होतं, परंतु आपण असं करतो की बऱ्याचशा लोकांनी पैसे मागत घेतले, जर त्याची त्यांना संधी देता आली त्या लोकांना, कारण ते काही लोकांनी त्या लोकांनी 10,000 भरून काही लोकांनी 5-5-3 लाख भरून आपल्या संधी केलं होतं, परंतु घर होत नाही आणि माझं व्याज चालले या हेतूने त्या लोकांनी घर पैसे मागत काढून घेतले। मी आपलं सूचना केलं की असं जर लाभार्थी असतील तर त्यांना पुन्हा आपण संधी द्यावी, त्या लोकांना घर द्यायचा प्रयत्न करावा आणि जे उर्वरित करायचं तीही लोक
नियमित त्याचा निर्णय घेतला. एक 2011 ते अतिक्रमण आहे. त्या अतिक्रमण नियुक्त असताना पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ 23 झोपडपट्ट्या या अधिकृत आहेत. एक झोपडपट्टी अधिकृत आहे. असं करत असताना आपण प्रशासन म्हणून या ज्या अधिकृत जागा आहेत ते स्पॉट आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. तर आज शहरातल्या लोकांना माहीत नाही की माझी कुठली जागा त्यामध्ये अधिकृत होणार आहे. त्यामुळे स्पॉट कुठे तुझ्या अधिकृत जागा त्याची यादी अगोदर तयार करा. आपल्याला तसे काही अर्ज मागवा. कारण भाग साहित्यासाठी एक वेगवेगळी आपल्यामार्फतच अर्ज त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळं एक अर्ज करत असताना अनेक लोकांना असं होणार आहे की माझी जागा अधिकृत होणार आहे आणि मग अधिकृत होत असताना एक अर्ज द्यायचा. मग तुला आपल्याला सांगितलं आहे की आधार कार्ड द्या, तिथं राहायला पुरावा द्या. म्हणजे आपल्याला विरोधी करतो की आपण जो ते अर्ज करणार आहे एक अर्जाचा नमुना लोकांना उपलब्ध करून द्यावा. त्यामध्ये आवश्यक त्या बाबी मग काय आधार कार्ड असेल, त्याचा राहण्याचा पुरावा असेल, 2000 मतदार यादी असेल, जी काही शासनाने अधिकृत केलेली ती आधी त्याला कारवाई तर लोकांना टीक मारते आणि तुम्हाला परिपूर्ण प्रस्ताव म्हणजे काही दिवसात असं म्हणून की मी आज केलं माझ्या अर्जावर निर्णय झाला. त्यामुळे लोकांना आपण एक अर्ज उपलब्ध करून द्यावा एवढी आपल्याला अध्यक्ष महोदय. आता सामान्य उमेदवारांनी या ठिकाणी आपल्या आवाहन केलं. तसं तर फिरविण्या हा पंढरपूर शहरातील सगळ्या लहान लोकांचा अतिशय आवडीचा विषय. तर मध्य काळामध्ये संगीतराव नावाच्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला. माने नावाच्या एका मुलाचा मृत्यू झाला. खरं तर आपण मूळ प्रश्नाला असं माहिती पाहिजे की ती मृत्यू का होतो. पाणी जवळजवळ 13 फूट पाणी त्या ठिकाणी. जर आपण बघतो आपण मोठ्या आठमध्ये गेल्यानंतर 4 ते 5 फुटावर पाणी असतं. तर आपण त्यावर वारंवार मग एकदा दुर्घटना घडली की त्यावर दुर्लक्ष केलं जातं. नवीन ठेकेदार मिळत नाही आणि आता जे प्रतिषेध त्यांना माझ्या माहितीप्रमाणे आपण 3-3 वर्ष या टप्प्यात 9 वर्षापर्यंत त्यांना आपण जागा दिली. तसा करा बघा कारण होतो बघा बघा आणि मला जी पण कळलं माहिती. परंतु झालेली घटना दुर्घटना बघता मागा आपण ठराव केला आहे आणि ठरावानुसार ते काळाचा प्रयत्न घ्यायचा. परंतु हे सगळं होत असताना मूळ मुद्द्यावर आपण जाऊया की जो स्विमिंग टँक आहे तो राज्यस्तरीय दृष्ट्या आपण बनवला. परंतु आता 3-4 वर्षाचा काळ पडला तर अनेक काळ ते स्विमिंग टँक बंद राहिला आणि बंद राहायला मुळाला आली की शहरातली लोक आपल्याला अशाने बघतात की स्विमिंग टँक केव्हा चालू करतात आणि प्रत्येक तुमच्या सहित सगळ्या लोकांना विचारलं जातं की स्विमिंग टँक चालू. तर मला वाटतं आता पावसाळ्याच्या काळात आपण नगरपालिकेने त्या खर्चाला मोजून द्यावी. जो 13 फूट आहे तो 5 फूटच करावा की जेणेकरून एखादी व्यक्ती त्यात बुडली तर पुढच्या काढता यावं. 13 फूट असल्यामुळे आता आम्ही स्विमिंग तांबून जातो बोलायचं तर अक्षरशः खाली दिसतच आहे. आणि मग एखाद्या बुडणाऱ्या व्यक्ती हात वर करायला तरी लक्षात येईल. पण अचानक त्याला काही डोक्याला मार लागला खाली गेला ते कळत सुद्धा नाही खाली कधी गेला. आणि मग एवढी लहान मुलांची गर्दी असते त्यात मग लोकांनी एखाद्या पालकाला दुर्दैवी घटनेला त्याला करून द्यावं लागतं आणि नको तो पसंत म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण तो स्विमिंग टँकची उंची आपण थोडी कमी करावी आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे त्याप्रमाणे काहीतरी कारवाई करावी आणि स्विमिंग टँक चालू नाही याची प्रश्न आहे. सध्या केली जात आहे. गेल्या 2 दिवसापासून नागरिकांच्या ठाकरे ही काही जागा रस्ते निकृष्ट दर्जाने परंतु आमच्या आपल्याला विनंती की जे रस्ते ज्या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे त्याच्यावर आपल्या अधिकाऱ्यांचं नियंत्रण ठेवावं आणि चांगल्या क्वालिटीचे रस्ते ज्या पूर्वी शासनाने आपल्याला पैसे दिलेले त्या हेतू स्थापित करत असेल तर चांगल्या क्वालिटीचे रस्ते त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि होत असताना सगळ्यांची भावना एक आहे की सार्वजनिक बांधकामामध्ये कुठले कुठले रस्ते गेले किमान ते रस्ते चालू होत असताना त्याच्या भागातील नगरसेवकांना एक आपण कल्पना केली ही कामं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे. ही कामं संबंधित नगरसेवक